नमस्कार मित्रांनो, मी आहे डी कुमार. तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, इंग्रजी शिकण्यासाठी खूप शॉर्टकट व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बरेच तुम्हाला मिळून जातील. तर त्यामधीलच एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज घेऊन आलेलो आहे मी, हॅव टू हॅज टू. यांचा इंग्रजी बोलण्यासाठी खूपच वापर केला जातो आणि यांचा वापर कसा करतात आणि त्यांच्यापासून आपण हजारो वाक्य कसं तयार करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येतोय. खूपच महत्त्वाचं लेक्चर आहे, मिस करू नका आणि स्किप करू नका. एकदम शॉर्टकटमध्ये समजून देतोय, तुम्ही शेवटपर्यंत बघाच. तर हॅव टू हॅज टू यांचा अर्थ आपण वावी वेव्या ह्यातील एक शब्द आणि लागतो लागते लागतात ह्यातील एक शब्द ह्या अर्थाने शेवटी घेत असतो. बघा, वाक्य बनवत असताना हॅव टू हॅज टूच्या पहिले एक सब्जेक्ट वापरायचं आणि नंतर यांच्यानंतर V1 वापरायचं. म्हणजे इथं सुरुवातीला येईल सब्जेक्ट आणि यांच्यानंतर येईल क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग ऑब्जेक्ट RPS पुढे काही पण चालेल. मग बघा आपण कसं बनवलेलं, आय हॅव टू, आय सब्जेक्ट घेतला, हॅव टू आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप गेट अप म्हणजे उठणे. आता हे बघा, या ठिकाणी आय वी यू दे आणि क्रियापदा कर्त्याचं अनेकवचनी रूप आहे. तर त्यांच्यासाठी आपण काय वापरत असतो, हॅव टू. आणि ही शी इट आणि कर्त्याचं एकवचनी रूप असेल तर आपण हॅज टू वापरत असतो. म्हणजे आता आपल्याला हॅव टू हॅज टू कुठं वापरायचं हे समजलं. मग वापरायचं कसं, तर सुरुवातीला सब्जेक्ट, नंतर हॅव टू, क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्टमध्ये पुढे काही पण तुम्ही वापरू शकता. मग आय म्हणजे मी होतं, त्याचं आपण मला करून घ्यायचं. शी म्हणजे ती होतं, त्याला करून घ्यायचं. नेहा, नेहा नाव असेल तर नावच, मग आपण नेहाला असं वापरतो. यू म्हणजे तू, तुझं काय होईल, तुला. असं तुम्ही यांचा अर्थ घेऊ शकता. आय म्हणजे मला आणि इन द मॉर्निंगचा अर्थ सकाळी, नंतर अर्ली म्हणजे लवकर, गेट अप म्हणजे उठणे आणि हॅव टू हॅज टूमुळे लागतो लागते लागतात यातील एक शब्द शेवटी येतो. मग तुम्हाला आता काय करायचं आहे, पहिला शब्द आहे त्याचा अर्थ इथं लिहा आणि मग शेवटून यांचा अर्थ काढा. इन द मॉर्निंग सकाळी, अर्ली लवकर, गेट अप उठणे आणि हॅव टू हॅज टू म्हणजे लागतो लागते लागतात ह्यातील एक शब्द. उठणेला उठावे करा, उठावे, उठावा, उठाव्या अशा प्रकारे वावी वेव्या शब्द इथं जोडायचं. बस, क्रियापद आहे म्हणून. मग कोणतंही क्रियापद इथं आलं, समजा रन क्रियापद आहे तर पळावे, पळावा लागतो, पळावे लागते, पळाव्या लागतात. जे तुम्हाला इथं योग्य बसेल तिथं वाक्यामध्ये ते तुम्ही ॲडजस्ट करा. मला सकाळी लवकर उठावे लागते, याचं निगेटिव्ह काय करायचं, सब्जेक्ट आणि नंतर डोंट वापरा आणि मग हॅव टू हॅज टूचं अख्खं वाक्य सेम तुम्ही लिहून टाका. आय डोंट हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मला सकाळी लवकर उठावे लागते, त्याचं निगेटिव्ह मला सकाळी लवकर उठावे लागत नाही. मग त्यानंतर प्रश्न बनवायचा, तर हा डू इकडे ना आई इकडे एवढंच करायचं. हा नॉट जो आहे तो काढून टाका होकारार्थी प्रश्न बनवण्यासाठी. जर प्रश्न नकारार्थी करायचा तर तो नॉटसुद्धा इथं जोडा. डोंट आणि आय यांची आदलाबदलच केली इथं पण इथं पण तेच केलं आदलाबदल, फक्त इथं नॉट घेतला नाही, इथं नॉट घेतलेला आहे. कारण हा होकारार्थी प्रश्न, हा नकारार्थी प्रश्न. आता हा प्रश्न जो आहे डू आय हॅव टू, बाकीचं सेम आहे बघा, पहिल्याच वाक्यासारखं आहे, इथं दुसऱ्याच वाक्यासारखं आहे, सेम आहे. मग मला सकाळी लवकर उठावे लागते, याचा अर्थ मला सकाळी लवकर उठावे लागते सेम आहे, फक्त पुढे का जोडला. हे 2 नंबरचं वाक्य वाचा, मला सकाळी लवकर उठावे लागत नाही. इथं पण बघा, मला सकाळी लवकर उठावे लागत नाही, पुढे फक्त का जोडला आहे. म्हणजे हे प्रश्न आहेत आणि हे होकारार्थी नकारार्थी वाक्य आहे. हे व्हर्बल क्वेश्चन आहेत, यांचं उत्तर हो किंवा नाही असतं. जर WH टाईपचा क्वेश्चन बनवायचा तर यांच्या सुरुवातीला एक WH टाईपचा शब्द लिहा तुम्ही कोणता पण. मी आता व्हाय लिहिला समजा, व्हाय डू आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सेम आहे, व्हाय म्हणजे का. हा का शब्द जो प्रश्न विचारण्यासाठी आहे, मला सकाळी लवकर का उठावे लागते, हा का चालणार नाही, इथं का लागेल. मला सकाळी लवकर का उठावे लागते, मला सकाळी लवकर का उठावे लागत नाही असं जर म्हणायचं म्हणजे नकारार्थी प्रश्न. म्हणजे ह्या प्रकारे याच्यासोबत WH टाईपचा एक शब्द जोडा. व्हाय डोंट आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मला सकाळी लवकर का उठावे लागत नाही, म्हणजे त्याचं नकारार्थी प्रश्न तयार होईल. हे 2 व्हर्बल क्वेश्चन आणि 2 WH टाईपचे क्वेश्चन होकारार्थी नकारार्थी असेच बनतात सेम ह्याच प्रकारे. फक्त यांना WH टाईपचा शब्द लागत नाही व्हर्बल क्वेश्चनला आणि WH टाईपमध्ये WH टाईपचा एक शब्द तुम्हाला जोडायचा. व्हाय, हू, व्हेन, विच वगैरे हे शब्द तुम्ही इथं ॲड करा. मग व्हाय म्हणजे का, तर इथं का जोडायचं तुम्ही, का उठावे लागत नाही. व्हेन म्हणजे केव्हा, तर इथं केव्हा जोडायचं, असं तुम्ही जोडू शकता. आता आपण काय करू, आयच्या जागेवर शी घेऊन बघू. शी हॅव टू चालणार नाही म्हणून हॅव टूच्या जागेवर आपण हॅज टू वापरतो. मग शी, ही, इट वगैरे असेल, एकवचनी करता असेल तर हॅज टू. शी हॅज टू वर्क 8 hours एव्हरी डे. आता शी म्हणजे ती, तिचं होईल तिला. तिला दररोज 8 hours म्हणजे 8 तास
काम करावे, वर्क म्हणजे काम करणे, काम करावे आणि लागतात म्हणजे तिला दररोज 8 तास काम करावे लागते. झालं निगेटिव्ह झालं वाक्य. आता निगेटिव्ह करायचं तर शी डज नॉट किंवा डझंट बी चालेल. शी डझंट, इथं हॅज टू चालणार नाही. आता इथं आपण हॅज टू वापरले पण इथं हॅव टू करून घ्या, कारण इथं डज आलाय. डज आला तर हॅव टू आणि डज या दोन्हींचं मिळून हॅज टू तयार होऊन जातं. म्हणून इथं हॅज टू असेल तर इथं हॅव टू करा आणि इथं हॅव टू असेल तर इथं हॅव टूच राहील, काही प्रॉब्लेम नाही. मग शी डज नॉट हॅव टू वर्क 8 hours एव्हरी डे. तिला दररोज सकाळी काम करावे लागते. नकारार्थी, तिला दररोज सकाळी काम करावे लागत नाही. प्रश्न त्याचप्रमाणे बनवायचा, असं आपण आदला बदल केली होती तसंच आता हा हॅज इकडे येईल, शी इकडे येईल. झालं प्रश्न तयार. नकारार्थी करायचं तर इथं हॅजला नॉट लागेल, हॅजंट शी. बाकीचं सेम पुढे लिहायचं. तिला दररोज सकाळी काम करावे लागते, तिला दररोज सकाळी काम करावे लागते का, असा प्रश्न तयार होईल. असेच तुम्ही सेम ह्या प्रकारे यांना प्रश्न बनवू शकता. आता तुम्हाला मी 2 प्रश्न देतोय, तुम्ही त्यांचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं. नेहाला नेहमी गृहपाठ पूर्ण करावा लागतो. हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं ह्या सूत्रानुसार. सब्जेक्ट हॅव टू, हॅज टू यांच्यापैकी एक, नंतर V1, मग ऑब्जेक्ट RPS. आणि एक इंग्लिश देतोय मी, यू हॅव टू स्टडी डेली. याचं तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करून मला कमेंट करा. तर आता व्हिडिओ थोडा लांबच चाललेला आहे. पुढील लेक्चर अजून शॉर्टकटमध्ये पुढील घटक घेऊन येणार आहे. तर पुढील लेक्चर बघायला विसरू नका. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजून बी करून घ्या. इथून पुढे तुम्हाला अजून खूप छान छान ट्रिक्स या चॅनलवरती शिकायला भेटणार आहे मराठीमध्ये. आपण इंग्रजीतून खूप ट्रिक्स बघतो, हिंदीमधून, पण ते कळत नसतील तर मराठी चॅनलला सपोर्ट करा. नक्कीच तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी खूप माझा सपोर्ट असेल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.